केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी होणार बैठक। भाजप कोर कमिटीची आज आणि उद्या मुंबईमध्ये मॅरेथॉन बैठक। आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवायच्या याबाबत बैठकीत चर्चा होणार। विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठकांचं सत्र। मंत्री, नेते, उपनेते, शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख अशा 60 जणांची आज बैठक। अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार। शरद पवारांच्या आज विविध बैठका। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर। कार्यकर्त्यांची बैठक घेणार। ठाकरे गटाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 45 दिवस निष्ठा यात्रा काढली जाणार। आमदार वैभव नायकांच्या नेतृत्वाखाली कुडाळमधल्या वाणगावात निष्ठा यात्रेची सुरुवात होणार। राज्य मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। त्यामुळे 3 महिन्यांसाठी मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता। भाजप हा गाजर दाखवणारा पक्ष, त्यामुळे कोणताही मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही। ज्यांनी जॅकेट शिवून ठेवले त्यांनी ते दुसरं कोणाला तरी देऊन टाकावं, अंबादास दानवेंची टीका। नवाब मलिकांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत महत्त्वाची बैठक। नवाब मलिक अपक्ष लढणार या राजकीय वर्तुळातल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। राज्यपाल रमेश बैस यांची मुदत 28 जुलैला संपणार। लोकसभेत उमेदवारी न मिळालेल्या माजी मंत्र्यांपैकी एकाची निवड होण्याची शक्यता। आगामी विधानसभा निवडणूक ही मराठा विरुद्ध ओबीसी अशीच होणार। सांगलीतल्या मेळाव्यात प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य। जातीय वाद वाढायला काही लोकांची वक्तव्य कारणीभूत। राज्यकर्त्यांनी वाद मिटवण्याची भूमिका घेतली नाही। आता शांतता प्रस्थापित करायला शरद पवारांची गरज असल्याचं म्हणत मार्गदर्शन करा सांगतात शरद पवारांचा भुजबळांना टोला। एका गृहस्थाने ओबीसी आरक्षणासाठी उपोषण केलं तेव्हा सरकारचं बोलणं झालं। त्यांच्यात आणि सरकारमध्ये काय बोलणं झालं याबाबतचं वास्तव पुढे येत नाही। तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यामध्ये अर्थच नाही, म्हणून बैठकीला गेलो नाही, शरद पवारांनी केलं स्पष्ट। मनोज जरांगे विरोधकांचा अजेंडा चालवतायत का? ते केवळ फडणवीसांनाच का टार्गेट करतायत? भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांचा जरांगेंना सवाल। संभाजीराजे छत्रपतींचा हिंदू पदपातशहा असा उल्लेख। स्वराज्य संघटनेच्या अधिकृत पेजवरच्या पोस्टनं चर्चांना उधाण। शेकापची आजची अवस्था पाहता शेकाप हा जनाधार हरवलेला पक्ष। शेकापनं आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन व्हावं। अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांचा शेकापच्या जयंत पाटलांवर निशाणा। भाजपचा कार्यकर्ता खचलेला नाही तर संभ्रमात। भाजपनं अजित पवारांच्या सोबत केलेली युती लोकसभेत भोवली। संघ विचाराचं साप्ताहिक विवेकमधून भाजपमधल्या परिस्थितीवर भाष्य। विद्यमान आमदारांमुळे इंदापूरचं नाव राज्यात बदनाम झालंय। शरद पवार गटातले कार्याध्यक्ष महारुद्र पाटलांची दत्तात्रय भरणेंवर नाव न घेता टीका। सुजय विखेंनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची मागणी करणं म्हणजे बालिशपणा। खासदार निलेश लंकेंचा भाजपचे पराभूत उमेदवार सुजय विखेंना टोला। छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक। 12 माओवाद्यांना कंठस्नान। चकमकीमध्ये पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील जखमी। गडचिरोली पोलिसांना राज्य सरकारकडून 51 लाखांचं बक्षीस जाहीर। गडचिरोलीतल्या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। 12 माओवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या C60 जवानांना मुख्यमंत्र्यांकडून शाबासकी। गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि स्पेशल आयजी संदीप पाटील यांच्या C60 युनिट प्रमुखांना मुख्यमंत्र्यांनी फोन करत केलं कौतुक। वाघनख साताऱ्यात दाखल। 19 जुलैला ढोल ताशांच्या गजरात वाघनखांचं स्वागत केलं जाणार। साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयात सातारकरांना वाघनख पाहता येणार। वाघनख सातारा, कोल्हापूर, मुंबईसह नागपूर आणि दिल्लीतल्या शासकीय वस्तू संग्रहालयात ठेवली जाणार। शिवभक्तांना वाघनख पाहता यावी यासाठी राज्य शासनाचा निर्णय।
मुंबई गोवा महामार्ग आज आणि उद्या दुपारी 12 ते 4 दरम्यान बंद राहणार। कोलाडमधल्या पोई म्हैसदरा पुलाचे गर्डर बसवण्यासाठी महामार्ग बंद राहणार। पुणे पोलिसांच्या नोटिशीनंतर वाशिम पोलिसांनी 1.5 तास पूजा खेडकरांचा जबाब नोंदवला। शासकीय विश्रामगृहात जात खेडकरांचा जबाब नोंदवला। जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलिसांची पूजा खेडकरांना नोटीस। पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात केलेल्या छळवणुकीच्या तक्रारीबाबत जबाब घेणार। खेडकरांनी वाशिममध्ये दाखल केलेली तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग। पूजा खेडकरांचं प्रशिक्षण थांबवणं ही कारवाई पुरेशी नाही, त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। तसंच फसवणूक केल्यानं फौजदारीचा गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे। आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी। अहमदनगरच्या पाथर्डीमधल्या भालगाव मधल्या ग्रामस्थांचा खेडकर कुटुंबियांच्या समर्थनार्थ आंदोलनाचा इशारा। मनोरमा खेडकर यांची विनाकारण बदनामी केली जात असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। विशाळगडावरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस दलही सतर्क। सोशल मीडियावर अफवा आणि वादग्रस्त मेसेजेस शेअर करणाऱ्यांवर कारवाईचा सांगली पोलीस अधीक्षकांचा इशारा। कोल्हापुरात समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडिओ पोस्ट करण्यास बंदी। विशाळगड घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाची खबरदारी। विशाळगड हिंसाचार प्रकरणी इम्तियाज जलील 19 जुलैला कोल्हापुरात काढत असलेल्या मोर्चाला हिंदू समाजाचा विरोध। 19 जुलैला कोल्हापूर बंदचा हिंदू समाजाचा इशारा। विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली घरांची मोडतोड आणि धार्मिक स्थळांची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा। श्रीरामपूरमध्ये मुस्लिम समाजाची निदर्शनं, शासनाकडे कारवाईची मागणी। पालकमंत्र्यांच्या दबावामुळेच विशाळगडावरील अतिक्रमण निघण्यास विलंब। विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीचा आरोप। हिंदुत्व निष्ठांची दिशाभूल करणाऱ्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाईची मागणी। विशाळगडावरील अतिक्रमण पावसाळ्यानंतर हटवण्यात यावं। जयंत पाटलांची सरकारला विनंती। हिंसाचार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची आणि विस्थापितांचं पुनर्वसन करण्याचीही मागणी। पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अजित पवारांनी बोलावली बैठक। उर्वरित पदाधिकाऱ्यांनी तुतारी हातात घेऊ नये या अनुषंगानं खबरदारी। पिंपरी चिंचवडमधले शिवसैनिक आज उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेणार। अजित गव्हाणेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं पिंपरी चिंचवडमधले शिवसैनिक अस्वस्थ। खासदार अमोल कोल्हेंचा भोसरी विधानसभेतला जनता दरबार रद्द। ठाकरेंच्या शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा जनता दरबार रद्द। अजित गव्हाणेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक। पिंपरीमधले जे कार्यकर्ते पक्ष सोडून गेले त्यांना निवडणुकीत जागा मिळणार नव्हती म्हणून ते गेले। मात्र शरद पवार आणि जयंत पाटलांनी युटर्न घेत कार्यकर्त्यांना पक्षात घेतलं। अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांचा निशाणा। लाडका भाऊ योजना ही 1974 पासून महाराष्ट्रात सुरू आहे। सरकारनं फक्त नाव बदललं, त्यामुळे ही खोटी घोषणा। अंबादास दानवेंची टीका। निवडणुका डोळ्यासमोर ठेवत बजेटमध्ये योजनांची उधळण। पुरस्कार वितरण सोहळ्यातून बाळासाहेब थोरातांची सरकारवर टीका। लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार। रक्षाबंधनला खात्यात 3000 रुपये जमा होणार। अर्थमंत्री अजित पवारांची गडचिरोलीत घोषणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेत दलाली करून पैसे उकळणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल। प्रहारच्या जिल्हाध्यक्ष वंदना म्हस्के यांच्या विरोधात करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। लातूरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची फसवणूक। 20,000चं सोनं लंपास। नाव नोंदणी झालीच नाही, मात्र 20,000चं सोनं गायब। श्रीरामपूरचे दिवंगत आमदार जयंत ससाणे यांच्या स्मृती पुरस्कारांचं वितरण। शेती, उद्योग, व्यवसाय, सहकार आणि प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कारांचं वितरण। विदर्भातल्या 6 जिल्ह्यांमध्ये 2001 पासून आतापर्यंत 27,324 तर यावर्षी 6 महिन्यात 618 शेतकऱ्यांची आत्महत्या। केंद्राकडून 1 लाख कोटींची मदत द्या। विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचा अभ्यास करणारे कार्यकर्ते किशोर तिवारींची मागणी। नंदुरबारच्या शहाद्यात जोरदार पाऊस। शहरातनं जाणाऱ्या पाटचारीचं पाणी शिरल्यानं शहादा कोर्टाला तलावाचं स्वरूप। न्यायमूर्तींच्या निवासस्थानात गुडघाभर पाणी। कोर्टाचं कामकाज पूर्णपणे ठप्प।
भंडाऱ्यात पावसाची दमदार हजेरी. दमदार पावसामुळे भात शेतीच्या कामांना वेग. पुढचे 5 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. गोंदियामध्ये 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. खरीप हंगामातल्या लागवड केलेल्या धान पिकाला फायदा होणार. भंडाऱ्यात गेले 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ. धरणाचे 5 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. नाशिक महानगरपालिकेच्या इमारतीच्या छतावरच डासांची उत्पत्ती होत असल्याचं समोर. त्यामुळे आता पालिका काय कारवाई करणार याकडे लक्ष. बालहक्क न्याय मंडळाचे सदस्य LN धनवडे यांची हकालपट्टी होण्याची शक्यता. धनवडेंनी पॉर्श कार अपघात प्रकरणातल्या आरोपीला निबंध लिहिण्याची सुनावली होती शिक्षा. जामीनही केला होता मंजूर. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे उपायुक्त रवी पवार यांना धमकी. 5 लाख रुपये द्या, अन्यथा वरिष्ठांकडे तक्रार करून मित्रपरिवारात बदनामी करू असा धमकीचा मेल आणि व्हॉट्सअॅप मेसेज. तक्रारीनंतर खंडणीचा गुन्हा दाखल. पुणे अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या 2 शासकीय सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस. 15 तासात 300 शब्दांचा निबंध लेखनासह विविध अटी घालत जामीन मंजूर केल्याप्रकरणी कारवाईची सरकारकडे मागणी. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या सातिवली खिंड इथं गुजरात लेनवर ट्रेलरचा भीषण अपघात. 2 जण जखमी. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत मालवाहू ट्रेलरला अपघात. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं झालेल्या अपघातामुळे ट्रक रस्त्यावर आडवा. जवळपास 2 तास महामार्ग होता ठप्प. वसईच्या गहेरवार फार्मा प्रोडक्ट्स कंपनीवर बनावट औषध बनवल्याप्रकरणी FDAची कारवाई. 1,41,40,00,000 रुपयांची औषधं जप्त. दादरा नगर हवेली आणि दमण बनावटीची अवैधरित्या मद्य वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक. पालघरच्या वाणगाव पोलिसांची कारवाई. हिंगोलीमध्ये 21 लाखांचा गुटखा आणि गुटख्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी केला जप्त. कळमनुरी पोलिसांनी केली कारवाई. गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा कहर. व्हायरसमुळे आतापर्यंत 12 मुलांचा मृत्यू. पुरीमधल्या जगन्नाथ मंदिराचं रत्न भांडार आज पुन्हा एकदा खुलं केलं जाणार. शुभ मुहूर्तावर व्हिडिओग्राफीसह खजिन्याचं स्थलांतर होणार. उत्तर कन्नडमध्ये संततधार पाऊस. कर्नाटकच्या अंकोला तालुक्यातल्या शिरूरजवळ भूस्खलन. 4 जणांचा मृत्यू तर 3 जण बेपत्ता. लक्झरी कार निर्माती कंपनी रोल्स रॉयसचे माजी डिझायनर हेड 74 वर्षीय इयन कॅमरून यांची हत्या. ज्यूर कोलस्टॅट असं हल्लेखोराचं नाव. त्याचा शोध सुरू. इयानच्या पत्नीनं पळून जात जीव वाचवला. मॉरिशसमध्ये पहिल्या जनऔषधी केंद्राचं परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळेला मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथही होते उपस्थित. सरदार 2च्या सेटवर अपघात. 20 फूट उंचीवरनं पडल्यानं स्टंटमॅनचा मृत्यू. ॲक्शन सिक्वेन्स शूट करताना घडली घटना. भारतीय टीमची आज श्रीलंका सिरीजसाठी निवड होणार. हार्दिकला कर्णधारपदी डावलून सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यावर BCCI आणि निवडकर्त्यांचं एकमत नाही. संघामध्ये मोठे बदल होण्याचीही शक्यता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.